मित्रांनो एवढं भारी वाटलं ना आज राजगडावरती, खरंच खूप भारी वाटलं. मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात या उन्हाळ्यात या, राजगड आहे ना खरंच राजगड आहे. एक नंबर वातावरण. आणि नमितला विचार हां खरंच एकदा तरी येऊन जावायचं. हे सारखं सुंदर काहीच नाही जगात. जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आम्ही नाईट करून निघालेलो राजगडच्या दिशेने. म्हटलं चला तर आज गुरुवार आहे तर म्हटलं जाऊन येऊया राजगड. मित्रांनो पुण्यापासून 70 किलोमीटर. इथं पेट्रोल टाकलं आणि निघालो थेट राजगडच्या दिशेने. सगळे आपले मित्रमंडळ घेऊन जे काही नाईटला होतील काही घरनं आलते. म्हटलं चला तर राजगड वातावरण पण एवढं भारी झालं होतं धुक्यांनी पसरलेलं, तर म्हटलं चला जाऊया. मित्रांनो शेवटपर्यंत ब्लॉग पहा, आवडला तर नक्की लाईक करा. मित्रांनो इथं नसरापूरच्या अलीकडेच आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो. मित्रांनो सगळ्यांनी घेतली मिसळ. म्हणून चला आता आपण पण मिसळ ताव मारावं. इकडे बघा सगळे हसत होते, कारण का नाईट करून आम्ही आलेलो त्याच्यामुळे ती आमच्या हसत होती. रस्सा बिसा घेतला आणि बघूया म्हटलं कशी चव. मित्रांनो एक नंबर चव होती. नमित मी म्हणलं एक नंबर आहे. तर मित्रांनो वातावरण बघूनच मित्रांनो आम्हाला एवढं भारी प्रसन्न वाटत होतं. म्हटलं आता राजगडावरती गेल्यानंतर कसं वातावरण एकदम धुक्याने बघ. इथंच मित्रांनो एवढं वातावरण पावसा पण झालं. म्हटलं आता निघालो तर मित्रांनो बघूया कसं एन्जॉय करत आम्ही निघालेलो. इकडं वरती पोचल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक जण भेट कसं आहे राजगड. मित्रांनो बघा धुक्याची चादर पसरलेली असं वाटतंय वरती. आम्ही आता इथून वरती जाणार आहे आणि वरती गेल्यानंतर हे दृश्य बघा एवढं भारी वाटत होतं. पाऊस बी होता. बुटबीट घालून मित्रांनो आम्ही आलोय राजगड. पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे राजगड. दृश्य बघू शकता मित्रांनो आजचं. तर मित्रांनो स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या अविस्मरणीय सफरीवर निघालो आहोत. इतिहास, निसर्ग, शौर्य यांचा सुंदर संगम म्हणजे राजगड. आपल्या प्रवासाची सुरुवात होते पाळी दरवाजापासून. हा राजगडाचा मुख्य प्रवेशद्वार असून त्याची मजबूत बांधणी आणि दगडी रचना आजही मराठा स्थापत्यकलेची साक्ष देते. पाहू शकता मागे पाळी दरवाजा. खूप मस्त वाटतं मित्रांनो, कारण वातावरण धुक्याने पसरलेले आणि विस्तीर्ण अशा कातळ कोरीव पायऱ्या आहेत. मित्रांनो आमची सवंगडी बघा. नमित कसं वाटतंय? एक नंबर जिरली आहे ती. सांगा नाही व्हिडिओ टाकणार होतो म्हणून सांगा नाही मी, पण जिरली. कसं वाटतंय कोणाला वातावरण कसं? मित्र या कातळ कोरीव पायऱ्यात आणि आमची सवंगडी बघा. एकच म्हणजे सगळीच आहेत की. या बघा बॉडी बिल्डर. फोटोशूट चाललंय पंकज आमच्या. किती सुंदर असं धुक्यांची मखमली चादर पसरल्यासारखं वाटते. आणि या कोरीव बांधकामात मित्रांनो आपण राजगड किल्ल्यावर आले, जे की पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. पुढे येतो तो भव्य महादरवाजा. शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी व संरक्षणासाठी याची रचना अतिशय विचारपूर्वक करण्यात आली. या दरवाज्यातून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण प्रत्येक पावलावर जाणवते. नाईट करून आलेली पोर आहेत मित्रांनो आम्ही. पण तुम्हाला सांगतो नाईट करून आले तरी रिग्रेट नाही अजिबात. खूपच एक नंबर असं. थँक्यू त्यांनी आणि पंकज. येणार नव्हतो ट्रिपला पण आणलं त्यांनी खास. आणि नंतरला अंतर आहे मित्रांनो वरती त्याच्यामुळं प्रॉपर वरती ते कुणाला पण नाईट करून आलाय माझ्यासोबत. त्याला पण मानलं पाहिजे. खूप डेंजर असं काम होतं तरी. मित्रांनो पाण्याच्या टाकीत जुन्या काळातील
पाहू शकता मखमलीची चादर पसरली नुसत्या डागांनी. मित्रांनो इकडूनच आम्ही आता बालेकिल्ल्यावरती प्रवेश करणार आहे. आता चढाई सुरू होते बालेकिल्ल्याकडे, कारण का राजगडाचा सर्वात सुरक्षित आणि उंच भाग आहे. हा पाहू शकता मित्रांनो अंबरखाना, आणि इथं जे जुन्या काळातले अवशेष आहेत मित्रांनो. इकडं बघा निसर्ग एवढा भारी झाला ना, खूप भारी वाटत होतं वातावरणात. मित्रांनो असले या नक्की राजगडाला भेट द्या, कारण का राजगड कधीच नाराज करत नाही. हे आहे मित्रांनो हे वरती मंदिर आहे. आपण येतो पद्मावती देवीच्या मंदिरात. गडावरील हे मंदिर श्रद्धेचे आणि शांततेचे प्रतीक आहे. हे काही क्षण थांबून मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. राजगड हा फक्त किल्ला नाही, तर तो स्वराज्याचा इतिहास, सह्याद्रीचे वैभव आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. हा आहे पद्मावती तलाव. इथं मित्रांनो आम्ही जे काय आणलेलं शेंगाबिंगा मस्तपैकी ताकबीक पिलो, आणि इकडं आम्हाला नवीन सवंगडी भेटला. राजगडाचा सर्वात सुरक्षित आणि उंच भाग आहे. इथून सभोवतालचा नजारा पाहताना सह्याद्रीचे रौद्र आणि रमणीय रूप एकाच वेळी अनुभवायला मिळते. इथून दिसणारे दृश्य प्रत्येक ट्रेकरसाठी अविस्मरणीय असते. धुक्याचा अनुभव सांगायचा म्हणजे जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात राजगडाला भेट दिली तर धुक्यांची पांढरी चादर संपूर्ण गडाला वेढून टाकते, आणि काही क्षणात समोरचे दृश्य दिसते आणि पुन्हा धुक्यात हरवून राहते. हा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. मित्रांनो आज त्याच दृश्यात आम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतो. पाऊस आता ऊन होता आणि असं दुःख पण पसरलेलं, आणि वरती गेल्यानंतर मित्रांनो आकडे बघ कशी त्रास देतात. अरे बबुआ हो ही बघ अजून थांबला तर ती थांबणार नाही. मित्रांनो वातावरण एक नंबर झालंय, पण इकडे काय माकडं ताप देते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नमितची कशी बॅग ओढली ती दिसलं कसं हसते बघा. नमितला फार काम आलाय, काढले ना. आणि तो एक माकड बघा, तो तर नुसता फोटो काढायचा आलाय. त्यांच्या आलं बाळाला बाळ घेऊन आलं. मित्रांनो पूर्ण धुक्यात पसरलेला असा राजगड. राजगड कधीच नाराज करत नाही, हे वाक्य खरे. अशा तऱ्हेने आता आपण पुढे आलेलो आहे बालेकिल्ल्यावर. इथे अवशेष आहेत जुने. खूपच त्रास दिला. पाऊस वगैरे आला. मित्रांनो वातावरण एवढं भारी झालं, आणि इथून जे सुवेळा माचीमध्ये म्हणजे जी सुवेळा माची दिसते एक नंबर दिसते मित्रांनो. आणि इथून प्रत्येक नजारा हा, कारण का धुक्यांनी गड पसरलेला आणि मखमली चादर पसल्यासारखं वाटत होतं. आणि मित्रांनो हे जे हित नाही ना लय खतरनाक वाटतं, ॲडव्हेंचर सारखंच वाटतं. कसे मित्रांनो मावळे चढून गेले असतील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा त्यांचा आवडता किल्ला होता राजगड. मित्रांनो आहे चिरकती बघा. मित्रांनो एवढं भारी वाटलं ना आज राजगडावरती, खरंच खूप भारी वाटलं. मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात या उन्हाळ्यात या, राजगड आहे ना खरंच राजगड आहे. एक नंबर वातावरण. आणि नमितला विचार हां खरंच एकदा तरी येऊन जावं आयुष्यात. हे सारखं सुंदर काहीच नाही जगात. मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. आणि असेच नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करा. आणि जर तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत ट्रेकिंगला यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.